आजही आपल्या देशामध्ये श्री तुकाराम मुंडे सर यांसारखे प्रामाणिक कर्तव्यदक्ष आणि निर्भीड अधिकारी जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य करत आहेत. अशा व्यक्ती आपल्याला शिकवतात की पद मोठे नसते तर विचार, चारित्र्य आणि कर्तव्यनिष्ठा मोठी असते. आपल्या देशाला केवळ चांगले अधिकारीच नव्हे तर प्रामाणिक शिक्षक, कर्तव्यदक्ष डॉक्टर, निष्ठावंत सैनिक आणि तसेच शास्त्रज्ञ तसेच सर्व जबाबदार नागरिकांची तितकीच गरज आहे. म्हणून प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्गात बसून शिक्षण घेत आहोत तर आपणच उद्या भारताचे भविष्य घडवणार आहोत. म्हणून मोठी स्वप्ने पहा. आपल्यापैकीच कोणी डॉक्टर बनेल, कोण शिक्षक बनेल, कोण सैनिक बनेल. म्हणून भरपूर अभ्यास करा, परीक्षेला सामोरे जा. बिनधास्त. आता कोणताही पेपर लीक होणार नाही, कोणताही पेपर फुटणार नाही यासाठी केंद्र सरकारने एक कठोर कायद्याची तरतूद केली आहे. म्हणून निश्चिंत राहा, चांगले पौष्टिक भेसळमुक्त अन्न खा, भरपूर व्यायाम करा. आजही आमचे गुरुवर्य श्री रामचंद्र चव्हाण सर व पवार सर दररोज न चुकता दिघीचा डोंगर चढून उतरून येतात. म्हणून ते आजही जवान आणि तरुण दिसतात. आदरणीय अध्यक्ष महोदय, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्हा विद्यार्थ्यांची एक छोटीशी मागणी आहे. आपली शाळा संस्काराने मोठी आहे, आपली शाळा शिक्षकांनी मोठी आहे आणि विद्यार्थ्यांच्या यशानेही मोठी आहे. परंतु आपल्या शाळेची इमारत व ग्राउंड थोडेसे लहान पडत आहे. म्हणून शाळेची इमारत व ग्राउंड मोठे करावे हीच एक विनंती आहे. कोण कोण मदत करणार बरं? आपल्या शाळेची इमारत व ग्राउंड मोठे होण्यासाठी कोण कोण मदत करणार? त्यांनी सर्वांनी हात वर करा. तेथे विद्यार्थी, महिला वर्ग व पालक वर्ग सर्वच जण मदत करणार आहेत. धन्यवाद सर्वांचे. व क्या बात है, अभिमान वाटतो मला तुम्हा सर्वांचा. दान हे देवाला नव्हे तर शाळा, महाविद्यालय व दवाखाना येथे केले पाहिजे. देवाला दानाची गरज नसते तर गरज ही माणसाच्या सेवेला असते आणि हीच खरी ईश्वर सेवा असते. आदरणीय अध्यक्ष महोदय, तुम्ही आमच्या या छोट्याशा विनंतीचा मोठ्या मनाने विचार कराल अशी आम्हा विद्यार्थ्यांची